कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री मनोज भाऊ फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य, संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना बिद्री। भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्राचे केंद्र आहे। त्यामुळे सांगली, मिरज, सोलापूरसह उत्तर कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गांजा कोल्हापुरात येत आहे। जिल्ह्याच्या चंदगड, गडहिंग्लज भागातूनही गांजाचा पुरवठा जोरात सुरू आहे। किलोने आलेल्या गांजाची ग्रॅममध्ये विक्री केली जात आहे। तरुणांना एका फोनवर गांजा मिळत आहे। 50 रुपयांना गांजाच्या पुड्या मिळत असल्याने मागणी वाढत आहे। झोपडपट्टीतील तरुणापासून उच्चभ्रू तरुण गांजाच्या नशेने झिंगत आहेत। यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। निर्जन स्थळे, नदीघाटासह उद्याने आदी नशेखोऱ्यांचे अड्डे बनले आहेत। गांजाची नशा तरुणही करत असल्याने महिलाही गांजा विक्री करत आहेत। काही ठिकाणी तर कॉलेज बंक करून तरुणी नशा करत आहेत। या व्यसनामुळे चोरी, मारामारीसह इतर गुन्हे घडत आहेत। एकमेकांना खुन्नस दिली जात आहे। यामुळे क्राईम रेटमध्ये देखील वाढ झालेली आहे। तस्करांच्या कनेक्शनमुळे कोल्हापूर हे आता पश्चिम महाराष्ट्राचे गांजा विक्रीचे केंद्र बनत चालले आहे। परिणामी कोल्हापूरच्या झिंगणाऱ्या तरुण पिढीची गांजाच्या नशेतून सुटका करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। डेरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेद, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।